गुड मॉर्निंग पूर्वा. आवाज येतोय का पूर्वा? हॅलो, आवाज येतोय? बरं ठीक आहे. पेज नंबर काढायचा आहे. आपण कालच्या क्लासला पानपोई हे सगळे स्वाध्याय संपवून आपण हे करूया ते पाहिलेलं आहे. आणि विचार करून सांगा, त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. तर ते जे प्रश्न आहेत ते आपण आता पाहणार आहोत. पूर्वा, थोडस नेटवर्क मध्ये राहा. आता येतोय आवाज? पेज नंबर 53. पेज नंबर 53. येतोय आता आवाज? पेज नंबर 53, त्याच्यामधले खालचे प्रश्न. आपण हे करूया. हा, येस, ओके. आता त्याच्यामधला पाराची वाडी, पहिला प्रश्न आहे. प्रश्न पहिला, पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा. आता ही चर्चा करायची आहे. तुम्ही मुलांनी मिळून चर्चा करायची आहे. पाराची वाडी या गावातील मुलांनी काय उपक्रम केला होता? पेज नंबर 52 वरती आहे. आपण हे करूया. त्याच्यामध्ये आहे की मुलं जमली होती आणि त्यांची काय कल्पना होती, काय करण्याची? पानपोई. पानपोईची त्यांनी कल्पना एकमेकांमध्ये होती आणि त्या प्रकारे त्यांनी पानपोईसाठी मोठ्यांची मदत म्हणजे आजोबांची सुद्धा मदत घेतलेली आहे. आणि सर्व मुलांनी आपापली जबाबदारी स्वीकारलेली आहे. कोणी पाणी भरण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, कोणी माठ स्वच्छ करण्याची जबाबदारी स्वीकारली. तर अशा प्रकारचं आणखी सरूचं मत आहे की आपण तिथं सूचना फलक लावायचे आहेत. तर अशा प्रकारे मुलांनी जबाबदारी स्वीकारून ओके पानपोईची कल्पना केलेली आहे. आवाज येतोय ना पूर्वा आता? येस ऑर नो? पूर्वा, आवाज येतोय? हा, ओके, ठीक आहे. पहिल्यांदाच आवाज यायला लागला ग तुला एवढ्या 3 दिवसात. ठीक आहे. आपण आता तर हा उपक्रम त्यांचा आहे, तर ते त्याच्यामध्ये आपण लिहायचं. आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 2. तर तो काय आहे की आपण एखादी गोष्ट वा एखादा उपक्रम करतो तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा. आहे का आवश्यक? येस, आवश्यक आहे. कारण मोठी माणसं सुद्धा बऱ्याच वेळा आता आपण हे करूया या टॉपिक मध्ये हे पाहिलं की या ठिकाणी आपण मुलगी आहे. तसेच भरतची आई सुद्धा पक्ष्यांसाठी दररोज पाणी ठेवायला सरूची आई सुद्धा. तर अशा प्रकारे सर्व मोठी लोक सुद्धा एकाने मुलांच्या उपक्रमामध्ये सहभाग देतात. तर त्यासाठी मोठ्या माणसांना सांगणं आवश्यक आहे. म्हणजे कोणताही मोठा उपक्रम आपल्याला करायचा असेल, गोष्ट करायची असेल, तर घरातल्या मोठ्या माणसांना सांगणं आवश्यक आहे. तर हे आपलं मत आहे. अशा प्रकारे आता इथं पण समजलं पूर्वा? हा, ठीक आहे.
आता प्रश्न 3, आपण प्रश्न 3 पाहणार आहोत. पेज नंबर 53 वरती पाहायचे आहेत प्रश्न. तर अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हाला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा. कोणकोणते उपक्रम करावेत असं वाटतंय तुम्हाला? आणि ते जे उपक्रम आहेत ते थोडक्यात तुम्ही सांगायचे. सांगू शकता? हा, कोणते उपक्रम तुम्हाला करावेसे वाटतात? एक एक सांगायचंय पूर्वा. हा, पानपोई करावीशी वाटते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणखी काय करावं असं वाटतंय? हा, लोकांना स्वच्छतेचं महत्त्व, हा स्वच्छता किंवा स्वच्छता स्वतः करून लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचं. तर या गोष्टी कराव्याशा वाटतात. तर हे उपक्रम आणखी काय करावं असं वाटतंय की शेजारी पाजारी असणारे किंवा गावात असणारे जे प्रौढ लोक आहेत, जे शिकलेले नाही, तर त्यांना सहीपुरतं तरी साक्षर करावं. असे प्रौढ साक्षर वर्ग घ्यावेसे वाटतात. अशा प्रकारे आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी सांगू शकतो. ओके. हा, पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी गावामध्ये उपाययोजना करण्यासाठी श्रमदानातून ते आपण करू शकतो. ठीक आहे, तर हे आपण सामाजिक उपक्रम राबवू शकतो. आता आहे प्रश्न 4. प्रश्न 4, पाणी या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा. पाणी, पाणी या विषयावरची कुठली घोषवाक्य तयार करता येतील? जसे आपण घोषणा देतो 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या दिवशी, तर तशा प्रकारे पाण्याविषयी कोणते घोषवाक्य तयार कराल? याच्यामध्ये आलेलं आहे मला वाटतं एक घोषणा आपल्या या पाठामध्ये वरच्या. हे बघ, म्हणजे पाणी हेच जीवन, हे घोषवाक्य आहे. पाणी हेच जीवन. आणखी याच्यासारख्या आणि कोणत्या घोषणा बनवता येतील, घोषवाक्य बनवता येतील? त्याच्या पाट्या तयार करायच्यात, म्हणजे चौकोनामध्ये ते लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण लिहायचं आहे घोषणा, म्हणजे आणि त्याच्या पाट्या. तर अशा प्रकारे चौकोन करायचा, व्यवस्थित चौकोन बनवायचा आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे घोषणा जी असेल ती बनवायची. ठीक आहे, लक्षात आलं? आणखी पाण्याबद्दल एखादी घोषणा, की जसं पाणी हे अमृत आहे. अशा प्रकारे पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे. तर ही पाण्याबद्दल आपण घोषणा करू शकतो. आणखी एक, पाणी जपून वापरा. आता लोकांना आपल्याला संदेश द्यायचा आहे, पाण्याचं महत्त्व सांगायचंय. मग काय, तर पाणी जपून वापरा. हे आपण या ठिकाणी चौकोनामध्ये लिहू शकतो. पाणी, इथं असा चौकोन बनवायचा आणि पाणी जपून वापरा. अशा प्रकारे चौकोनामध्ये, म्हणजे पाट्या बनवायच्या आहेत, त्यामुळे चौकोन करून व्यवस्थित त्या ठिकाणी चौकटी करून लिहायचं आहे. पुढचं काय आहे, पाणी वाया घालवू नका. अशा प्रकारे चौकटीमध्ये लिहायचं, पाणी वाया घालवू नका. अशा प्रकारे लिहायचंय. नंतर पाणी अडवा, पाणी जिरवा. पहा, ही एक घोषणा कुठे ऐकली असेल, पाहिली असेल. पाणी अडवा, पाणी जिरवा. ही एक पाण्याबद्दल आपण घोषवाक्य बनवू शकतो. आणखी वाहते नळ बंद करा. म्हणजे ज्यावेळेस आपलं काम नसेल त्यावेळी वाहणारे नळ बंद करायचे. वाहते नळ बंद करा. तर अशा प्रकारे पाण्याविषयी आपण घोषवाक्य लिहू शकतो. इथपर्यंत लक्षात आलंय पूर्वा?
ठीक आहे. आता पुढचं घेऊयात. पाणी हेच जीवन. पूर्वा आवाज येतोय का? आवाज येतोय का? पूर्वा, ओके ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. प्रश्न पाहतोय आपण 5वा. प्रश्न 5वा. ओके. प्रश्न याच्यामध्ये पाणी हे जीवन. पाणी हे जीवन. तर याच्यावरच आपल्याला 10 ओळी लिहायच्यात. पाणी हे जीवन. तर काय होतील? पाणी हे कशा प्रकारे माणसाचं जीवन म्हटलं गेलेलं आहे, का म्हणून जीवन म्हटलंय, तर याच्यावरती आपले जे विचार आहेत ते 10 ओळीमध्ये लिहायचे. तर पाणी हे मानवाचं सर्वस्व आहे. पाण्याविना मानवाचे जीवन हे अपूर्ण आहे. दुसरं आणखी, पाण्यावर सर्व ही सृष्टी फुलत असते. आपण पाहिलं की झाडं वगैरे असतील तर ती कशामुळे फुलतात? पाण्यामुळं. जे पाणी जर असेल तरच आपण पाहतो की झाडं ही हिरवीगार दिसत असतात. म्हणून पाण्यामुळे सृष्टी फुलत असते. पशु पक्ष्यांना पाणी आवश्यक असते, वनस्पतींना आवश्यक असते, आणि तसेच पर्यावरण आणि माणूस पाण्यावर अवलंबून असतात. पर्यावरण आणि माणूस सुद्धा पाण्यावरती अवलंबून असतात. पाण्यामुळे शेती होते. पाण्यामुळे शेती होते, अन्नधान्य पिकते. पाण्यामुळे शेती होत असते. आपण पाहतो शेतीसाठी पाणी लागत असतं. शेतीला पाणी असते त्या ठिकाणी धान्य उगवून येत असतं, वाढत असतं. तर शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. अन्नधान्य पिकते म्हणून माणूस जगू शकतो. पहा, माणसाला जगण्यासाठी अन्नधान्याची आवश्यकता असते. म्हणजे पाणी असेल, शेती पिकते, अन्नधान्य निर्माण होतं आणि माणूस सुद्धा जगू शकतो. पाण्यामुळे नदी नाले वाहतात. पाण्यामुळे नदीने वाहतात. आणि पाण्याविना माणसाचे जीवन अपूर्ण आहे. दुसरं काय? अपूर्ण. दुसरं काय सांगितलं? सृष्टी फुलत असते. सृष्टी म्हणजे हा निसर्ग सौंदर्य वगैरे पाण्यामुळेच फुलत असते. पशु पक्षी, प्राणी वगैरे, माणूस, या सर्वांना जगण्यासाठी पाणी आवश्यक असते. ठीक आहे. पाण्यामुळे आणखी काय होतं? शेती. शेती होत असते, अन्नधान्य पिकत असते, अन्नधान्य पिकत असते, आणि त्याच्यामुळेच माणूस जगू शकतो. माणूस जगू शकतो. दुसरा उकार आहे माणूस जगू शकतो. ओके. हा, आता आवाज येतोय का पूर्वा? ठीक आहे. नंतर नदी नाले वाहतात. नदी नाले वाहतात. नदी नाले वाहतात. आणि मानवाची संस्कृती या नदी नाल्यांच्या काठावरतीच समृद्ध झालेले आहे. पाणी नसेल तर मानवी जीवन कसे होईल? पाणी नसेल तर मानवी जीवन हे पूर्णपणे वाळवंट होईल, वाळवंटासारखे होईल.
पाणी नसेल तर मानवी जीवन हे पूर्णपणे वाळवंटासारखे होईल. आणखी काय सांगता येईल पूर्वा? पाणी हे जीवन याविषयी काय सांगता येईल? आवाज येतोय ना तुला? मग सांग बरं. पाणी हे जीवन याच्याविषयी आणखी काय सांगता येईल? तुला बरंच सांगितलं की पाणी हे मानवाचं सर्वस्व आहे. पाण्याशिवाय माणसाचं जीवन हे अपूर्ण आहे. पाणी लागतं प्राण्यांना, माणसांना जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाण्यामुळे शेतीमधून अन्नधान्य पिकत असते आणि अन्नधान्य पिकल्यामुळे माणूस जगू शकतो. पाण्याची जपून वापर करा. ओके, ते वरच्या घोषणा संपले. ते पुढचा प्रश्न पाहतोय. हा, पाणी. हा, ठीक आहे. पाणी मग माणसानं वापरलं पाहिजे. तर पाणी नसेल तर माणसे आणि जनावरे हे मरतील. माणसे आणि जनावरे हे मरतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण ही सृष्टी ही पूर्ण अशी त्या ठिकाणी सृष्टी सुद्धा हिरवीगार दिसणार नाही, झाडे हिरवीगार दिसणार नाहीत. आणि म्हणून पाणी हेच जीवन आहे. म्हणून पाणी काय आहे? जीवन आहे. तर अशा प्रकारे या पूर्ण या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. ओके, इथपर्यंत समजलं पूर्वा? पूर्वा समजलं? येस. ओके. आता प्रश्न 6वा. तर प्रश्न 6व्यामध्ये काय आहे? आपल्याला पत्र लिहायचं आहे. तर पत्र काय आहे? प्रश्न 6. कसं लिहायचं पत्र? मी लिहून दाखवते पत्र. तशा प्रकारे पत्र लिहायचं आहे. तुम्ही एखादा उपक्रम केला असेल. उपक्रम म्हणजे जसं सामाजिक उपक्रम, जसं आपण पानपोईचा उपक्रम पाहिला. पानपोईचा लिहिला तरी चालेल. तर असं जर उपक्रम केला असेल तर त्याबाबतची माहिती आपण मित्राला पत्र लिहून कळवायची आहे. पहा, पत्रलेखन आपल्याला करायचं आहे. कुणाला पत्र लिहायचं आहे? मित्राला पत्र लिहायचं आहे. ठीक आहे. तर उत्तरामध्ये आता तुम्हाला आता पत्र कसं आहे? एक साधं पत्र आहे. परंतु 9वी आणि 10वी साठी ईमेल पत्र आहे. परंतु आता 6वी साठी तुम्हाला एक साधं पत्र आहे. तर ते मी कसं लिहायचं ते लिहिते. आता आपण मित्राला पत्र लिहिणार आहोत. मग इथं या कोपऱ्याला काय करायचं आहे? अ, ब, टिंब द्यायचा पुढे आणि क. अ, ब, क. सिद्धार्थ वसाहत. इथं लिहायचं सिद्धार्थ इथं सिद्धार्थ वसाहत याच कोपऱ्याला लिहायचं. तोंडी सांग जास्त तिथं बसत नाहीये. ब, क लिहायचं. नंतर कोमा करायचा. नंतर खालच्या ओळीला सिद्धार्थ वसाहत, त्याच्या खाली म्हणजे इथं या कोपऱ्याला काय काय लिहायचंय? ब, क. नंतर कोमा लिहायचा. सिद्धार्थ वसाहत कोमा द्यायचा. त्याच्या खाली इंदिरानगर कोमा द्यायचा आणि सातारा आणि फुल स्टॉप झालं. इथं आपण काय लिहिणार आहे तो त्या ठिकाणी शब्द काय काय लिहायचे आहेत? अ, ब, क. सिद्धार्थ अ, ब, क नंतर स्वल्पविराम सिद्धार्थ वसाहत स्वल्पविराम, त्याच्या खाली इंदिरानगर इथं लिहायचं. त्याच्या खाली स्वल्पविराम आणि इथं काय लिहायचं? सातारा फुल स्टॉप. इथं संपलं. आता इकडं इथून सुरुवात करायची आहे. हे थोडीशी इथं जागा सोडायची आणि इथून सुरुवात करायची. प्रिय मित्रवर्य किंवा प्रिय मित्र आणि परत प्रिय मित्र इथं झालं की खालच्या ओळीला लिहायचं राहुल सप्रे, त्याच्या खालच्या इथं राहुल लिहायचं, इथं सप्रेम नमस्कार. ठीक आहे. इथं फुल स्टॉप. नंतर इथं सुरुवात करायची. म्हणजे हा पॅराग्राफ करूनच आपण लिहिलेला आहे. तुला पत्र लिहिण्याचे खूप मनात होते. पहा, हे समजलं?
तो होमवर्क तू पाहायचा आहे पूर्वा. होमवर्क व्हिडिओ होऊन पाहायचा आहे. त्याच्यामध्ये काय होमवर्क दिलाय तो लिहायचा आहे. तर या ठिकाणी तुला सप्रेम नमस्कार इथपर्यंत संपलं. आता इथंच खाली लिहायचं, तुला पत्र लिहिण्याचे होते. तुला पत्र लिहिण्याचे खूप मनात होते. कोमा करायचा. कोमा करायचा. पण मी एका प्रकल्पात गुंतल्यामुळे मला उशीर झाला. ठीक आहे. हे प्रिय मित्र राहुल सप्रेम नमस्कार, ह्या 3 ओळी झाल्यानंतर खालच्या ओळीला काय लिहायचंय? तुला प्रकल्पाविषयी तुला कळवावे आणि त्या प्रकल्पाविषयी तुला कळवावे व तुम्हाला जाणून आणि तुझं मत जाणून घ्यावं घ्यायचं. आणि 2 उभारवाचक चिन्ह द्यायची अशी लिहित आहे. किंवा ठीक आहे, फुल स्टॉप लिहिलं तरी चालेल. आता परत या ठिकाणी तिथं फुल स्टॉप दिल्यानंतर दुसऱ्या ओळीला लिहायचं, दुसरी ओळ करायची. मी एक आधुनिक उपक्रम केला आहे. काय लिहायचंय? मी एक आधुनिक उपक्रम केला आहे. फुल स्टॉप द्यायचा. येत्या जात्या किंवा येणाऱ्या जाणाऱ्या, येत्या जात्यापेक्षा येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला पाणी मिळावे. कोमा द्यायचा. काय लिहायचंय? येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला पाणी मिळावे. कोमाचा. म्हणून मी यांत्रिक पाणपोई निर्माण केली आहे. यांत्रिक पाणपोई निर्माण केली आहे. इथं द्यायचंय फुल स्टॉप. पुढे लिहायचंय, त्याच्याच पुढे लिहायचं ग्रामपंचायतीचे. ग्रामपंचायत माहितीये पूर्वा? काय असते ग्रामपंचायत म्हणजे काय असतं? हा यस माहितीये. शहरात असते का गावी असते ग्रामपंचायत? हा विलेज मध्ये असते. ठीक आहे. पत्रलेखन समजते तुला? कसं लिहायचंय पत्र? कुठे पत्ता लिहायचा? कशी सुरुवात करायची? येस. ठीक आहे. मला वाटतं इथे आपल्याला दिलेलं आहे का पुस्तकामध्ये? एक मिनिट. नाही, पुस्तकामध्ये दिलं नाही. ठीक आहे. म्हणून मी यांत्रिक पाणपोई निर्माण केली आहे. इथपर्यंत आपण आलो होतो. इथं द्यायचा फुल स्टॉप. ग्रामपंचायतीचे सहकार्य घेऊन मी ही पाणपोई निर्माण केली आहे. इथं फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. फुल स्टॉप मीन्स पूर्णविराम. त्याबद्दल स्थानिक वर्तमानपत्रात बरीचशी प्रसिद्धीही मिळाली आहे. म्हणजे जे स्थानिक वर्तमानपत्र असतात तर त्याच्यामध्ये या पाणपोईला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. पूर्णविराम द्यायचा. सर्वत्र या पाणपोईचे स्वागत होत आहे. म्हणजे सर्वजण या पानचं स्वागत करत आहेत. पूर्णविराम. आणि आता खालच्या ओळीला लिहायचं, तू माझा खूप चांगला मित्र म्हणून तू कळवले.
पूर्णविराम द्यायचा. आशा आहे तुला माझा हा उपक्रम आवडेल. इथपर्यंत संपलं की पूर्णविराम आणि शेवटी कसं लिहायचं पहा. तर आपण इथून असे पॅरेग्राफ केले होते, म्हणजे इथं लिहायचं कळावे आणि कोमा करायचा, आणि खाली इकडे जो कोपरा आहे तिथे लिहायचं तुझा मित्र, जे नाव असेल ते शुभम शिवम काही लिहू शकता आम्ही. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. पूर्वा, पत्रलेखन कसं करायचंय? वरचा पत्ताही याच कोपऱ्याला लिहायचंय आणि खाली तुझा मित्र सुद्धा त्याच्या कोपऱ्याला तिथेच लिहायचंय. हा, येस, ओके. ठीक आहे, तर हेच पत्र आता उद्याचा होमवर्क आपल्याला हाच आहे. हेच पत्र उद्या लिहायचंय. बाकीचा होमवर्क जे आपण घेतलं वरती ते नाही लिहिलं तरी चालेल, परंतु हा पत्र लेखन जे आहे ते उद्याच्याला लिहायचंय. ठीक आहे. ओके. आता पुढचं घेऊयात आपण. प्रश्न पेज नंबर 54. पूर्वा, पेज नंबर 54 काढायचे. पेज नंबर 54 काढलं. हा, ओके. त्याच्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे की खालील उतारा वाचा. आता आपल्याला विरामचिन्ह मी शिकवलेले आहेत पाठीमागे. व्हिडिओ पण तुम्हाला सेंड केला होता. आणखी पाहिजे असेल तर आणखी सेंड करते. तर या उतार्यात पूर्णविराम कसा असतो तिथं दिलेला आहे. कंसात पूर्णविराम कसा असतो? पूर्णविराम म्हणजे असा एक टिंब दिलेला असतो. व्यवस्थित होत नाहीये. एक टिंब असतो इथं असा. स्वल्पविराम. स्वल्पविराम कसा असतो? असा स्वल्पविराम. नंतर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह. नंतर उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह. या ठिकाणी असं एकेरी अवतरण चिन्ह घाला व उतारा पुन्हा लिहा. आता जो उतारा दिलेला आहे त्याच्यामध्ये ही सर्व चिन्ह घालायची आहेत. कोणकोणती सांगितली? पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह आणि अवतरण चिन्ह. आता कोणतं चिन्ह कुठे आणि कसं वापरायचं याच्यासाठी मी व्हिडिओ मला पाठीमागे टाकलेला आहे. तर त्याच्यावरून इथं पहा पॅराग्राफ पुस्तकामध्ये पेज नंबर 54. तर तो पॅराग्राफ वाचत वाचत त्या ठिकाणी काय करायचं मी सांगते. पुस्तकामध्ये पेन्सिलनं घातलं तरी चालेल. पूर्वा, ऐकायला येते ना? पूर्वा, ऐकायला येते? येस और नो? ओके. मग आपण आता तो पॅराग्राफ पाहूयात की कुठं कसं आपण चिन्ह घालणार आहोत. पुस्तकामध्येच पेन्सिल ते चिन्ह घालू शकतेस आणि नंतर नोटबुक मध्ये लिहू शकतेस. पुढील उतारा वाचा. तर याच्यामध्ये पहिला उतारा, पहिला पॅराग्राफ काय आहे? एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता. आता होता इथं आपलं वाक्य संपलं, म्हणून इथं वाक्य संपल्यानंतर शेवटी आपण काय देतो? काय देतो पूर्वा? वाक्य संपल्यानंतर वाक्याचे शेवटी, वाक्य पूर्ण झाल्यानंतर कोणतं चिन्ह देतो?
कोणतं चिन्ह देतो पूर्वा? बरं ठीक आहे, मीच सांगते. पूर्ण विराम. तर राहत होता, होता नंतर काय द्यायचंय आपल्याला? पूर्ण विराम पुस्तकामध्ये द्यायचा आहे पूर्वा. आता पुढचं वाक्य. शेतात काम करणाऱ्या 2 बैलजोड्या त्याच्याकडे होत्या. इथं आपलं वाक्य पूर्ण झालं. परत आपण काय देतोय? पूर्ण. काय देणार आहे? पूर्ण. ठीक आहे? तसेच 2 म्हशी होत्या आता इथं होत्या आणि म्हटलेलं आहे. होत्या आणि म्हणजे होत्याच्या तिथं आपण फुल स्टॉप नाही देऊ शकत, कारण पुढे म्हणून पूर्णविराम. एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गाय एक नाव आहे. हा कोणाचं नाव विशिष्ट नाव त्याने द्यायचं असेल तर त्या ठिकाणी ते एक अवतरण चिन्ह दिलं जातं. तर कपिला पण शेतकरी राहत होता तिथं द्यायचा होता झाल्यानंतर द्यायचा आहे पूर्ण विराम. नंतर पुढचं काय आहे? शेतात काम करणाऱ्या 2 बैलजोड्या त्याच्याकडे होत्या. पूर्णविराम. तसेच 2 म्हशी होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला. पिला कसं लिहायचं आहे? एकेरी अवतरण चिन्हामध्ये. नावाची गायही होती. इथं द्या पूर्णविराम. त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूध दुभते. इथं द्यायचंय दूध दुभते, त्याचे उद्गारवाचक चिन्ह. दूध दुभते आणि त्या ठिकाणी थांबलेलं आहे वाक्य. त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूध दुभते. इथं द्यायचंय उद्गारवाचक चिन्ह. असे ते दूध तो साऱ्या गावात विके. विके झाल्यानंतर द्यायचा आहे फुल स्टॉप. तर इथं हा पहिला पॅरेग्राफ आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये कोणकोणती विरामचिन्ह घालायचे आहेत मी सांगितलेले आहे. इथंपर्यंत समजलंय पूर्वा? इथंपर्यंत समजलंय? आवाज येतोय का? येस. ओके. ठीक आहे. आता आपण दुसरा पॅरेग्राफ पाहणार आहोत. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला. पण आता ही 2 वाक्य आहेत. 2 छोटी छोटी वाक्य आहेत आणि ती त्याच्यामध्ये या ठिकाणी हे चिन्ह आपण देणार आहोत. हे चिन्ह कोणतं आहे पूर्वा? काय म्हटलं जातं? एक मिनिट. या चिन्हाला काय म्हटलं जातं पूर्वा? कोणतं चिन्ह आहे ते? चिन्ह आपल्याला शिकवले आहेत. किती चिन्ह शिकवलीत मी पूर्वा?
किती चिन्ह शिकलो आपण? आवाज येतोय? नाही, स्वल्पविराम नाही. वरती त्याला टिंब दिलाय ना, स्वल्पविराम नाही येतो. हे बघा, आहेत आपल्याकडे. अर्धविराम, पूर्णविराम माहिती आहेत? उद्गार. थांबा, आपण स्क्रीन शेअर करूया. होता एक बघते. इथं हा, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात. ते आहे अर्धविराम. पहा, दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. तिथं अर्धविराम हा आहे अर्धविराम. असं असतं, वरती टिंबा खाली स्वल्पविराम, तो असतो अर्धविराम. इथं द्यायचा आहे तो. ठीक आहे, समजला? हा, कुठे आलो आपण? तर दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने, उभयान्वयी अव्ययातलं कुठलं आहे? पण. या उभयान्वयी अव्ययानं पहिलं वाक्य, एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला. हे एक वाक्य झालं. आता या ठिकाणी पण या उभयान्वयी अव्ययानं ते जोडलं. सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. म्हणून दोन छोटी वाक्ये जेव्हा उभयान्वयी अव्ययानं जोडली जातात, त्यावेळी तिथं द्यायचं असतो अर्धविराम. ठीक आहे. आणि गाय तिथे नव्हती, इथं आपलं वाक्य पूर्ण झालं, म्हणून ते आहे पूर्णविराम. तिथे देणार आहोत आपण पूर्णविराम. अगदी कासावी झाला तो, इथं देणार आपण उद्गारवाचक चिन्ह. अगदी कासावी झाला तो, इथं देणार उद्गारवाचक चिन्ह. पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. होती नंतर आपण देणार आहोत पूर्णविराम. होती नंतर देणार आहोत पूर्णविराम. लोक मुद्दाम गाईचे दूध तूप. आता दूध तूप, या ठिकाणी दूध आणि तूप हे दोन आहेत. तर हे दोन शब्द जोडताना आपण त्याच्यामध्ये हे चिन्ह घालणार आहोत. ते संयोग चिन्ह त्या ठिकाणी आपण घालणार आहोत. दूध, दही, दूध तूप आणि दही, तर हे वेगवेगळं आहे. दूध तूप हे या ठिकाणी जोडणार आहोत, नंतर देणार आहोत स्वविराम. आणि दही नेत असत, नंतर देणार आहोत पूर्णविराम. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलंय पूर्वा? आता लोकांना काय सांगणार? आता काय, यानं काय विचारलंय? प्रश्न विचारणार. मग सांगणार नंतर काय येईल? प्रश्नचिन्ह. आता लोकांना काय सांगणार? तिथं द्यायचं प्रश्नचिन्ह. काय करावे? इथं पण द्यायचं करावे, नंतर काय करायचं? प्रश्नचिन्ह द्यायचं. शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला. इथं द्यायचा पूर्णविराम. गेला नंतर द्यायचा पूर्णविराम. बाजार गुरांनी भरून गेला होता.
होता नंतर द्यायचा पूर्णविराम. वाक्य पूर्ण झालेलं आहे. निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड. आता इथं वेगवेगळी शब्दांनी त्या ठिकाणी वैशिष्ट्ये या गायीची दिलेली आहेत. तर असं वेगवेगळे शब्द ज्यावेळेस आपण सांगतोय त्यावेळी धिप्पाड नंतर स्वल्पविराम द्यायचा, मध्यम आणि आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गायी त्याने पाहिल्या. इथं पाहिल्यानंतर द्यायचा पूर्णविराम. ओके, इथपर्यंत लक्षात आले का? येस. ओके. गायी बघत तो असाच पुढे जात असताना एका गायीजवळ येऊन तो थांबला. वाक्य पूर्ण झालं. इथं करायचं पूर्णविराम. अन काय आश्चर्य, इथं आश्चर्यानंतर द्यायचं उद्गारवाचक चिन्ह. कपिलेने त्याच्याकडे पाहिले. फुल स्टॉप करायचंय. फुल स्टॉप. कपिलेने त्याच्याकडे पाहिले. फुल स्टॉप. त्याचेही डोळे चमकले. इथं सुद्धा पूर्णविराम द्यायचा आहे. फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. चमकले नंतर पूर्णविराम. अरे, अरे. आता हे काय आहे? बोललेलं वाक्य. तर अरे, मग हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये द्यायचं अरे. अरे, अरे हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये जसं असं करायचं एकेरी अवतरण चिन्ह आणि त्याला स्वल्पविराम. अरे, ही तली गाय कपिला. कपिला नंतर द्यायचं उद्गारवाचक चिन्ह. नक्कीच या माणसाने दिवशी माझी गाय चोरून नेली असावी. हे आता बोललेलं वाक्य आहे. तर असावी नंतर परत एकदा हे उद्गार द्यायचं आहे आणि एक अवतरण चिन्ह त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. इथं पासून अरे पासून सुरू केलेलं एकेरी अवतरण चिन्ह असावी नंतर पूर्ण करायचं आहे. आपल्या गायीच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली. इथं द्यायचा आहे पूर्णविराम. मारली नंतर द्यायचा आहे पूर्णविराम. कपिलेने त्याला ओळखले. तिने आपल्याला